Hello students, welcome back in our online English lecture. Students, in last lecture we already see the theme of the around the world in 80 days. The central idea is given the extract is how fog ultimately wins to bet even though there are unexpected delays and miss the train. आपण लास्ट लेक्चरमध्ये जेव्हा आपण ती थीम अभ्यासत होतो तर थीममध्ये आपल्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे का या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट रोल हा कुणाचा आहे तर टाईमचा आहे. आता फिलिप्स फोग हॅज टू गो अराउंड द वर्ल्ड इन 18 days इफ ही हॅज टू विन्स द वेगर. आता या पद्धतीने थीम जर सांगायचं गेलं तर आपण जेवढी थीम अभ्यासली होती त्या थीममध्ये एकच उल्लेख आलेला आहे बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट थीम कोणती सांगता येईल इन द एक्स्ट्रॅक्ट इज अ टाईम. टाईम इज ओनली सोल्युशन टू प्रॉब्लेम असं म्हणण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी कशा पद्धतीने ती रेस अगेन्स्ट द टाईम होती आहे, हीज ॲडव्हेंचरस आहे, ते कशा प्रकारे इलिस्ट्रेट रिपीटेडली म्हणजे आपण जे थीममध्ये बघत आलेलो आहोत बघा. थीममध्ये आपण पाहिलेलं आहे की डोंट गिव अप, फेस द चॅलेंज. प्रयत्न केला तर सर्व काही शक्य आहे, ही थीम आपल्याला या नॉवेलमध्ये बघायला भेटते. आता संकटांना सामोरं जाताना किंवा अनेक अडचणी फेस करताना आता या ठिकाणी 80 डेजमध्ये अराउंड द वर्ल्ड हे बघत असताना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागते. जी पात्र आहेत का ज्या पात्रांना आलेले जे एक्सपिरियन्स आहेत, आता जे एक्सपिरियन्स त्यांना फेस करावे लागले आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे काय म्हणता येईल कॉन्व्हर्सेशन म्हणता येईल त्याच्यामधूनही वीट तयार झालेलं आहे बघा. आता जर आपण कॅरेक्टर कोणते आहेत की आपण थीममध्ये बघितलं की फॉग आहे, फिलिप्स फॉग किंवा ऑडा, पासपार्टआउट किंवा नंतर जो कॅरेक्टर ॲड झालेला आहे तो डिटेक्टिव्ह फिक्स आहे. आता ही सगळे कॅरेक्टर आहे की यांनी डोंट गिव अप, त्यांनी प्रयत्न सोडला नाही. अराउंड द 80 डेजमध्ये त्यांना जी भ्रमंती करायची ती जगभराची शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न सोडला नाही. हीच काय आहे, ही थीम आहे. आता जो नेक्स्ट पॉईंट आपण कोणतं बघणार आहोत तो प्लॉट, पेज नंबर 190मध्ये. आता मुख्य कथेमधील ते शॉर्टकट किंवा एक प्लॉट असं म्हणता येईल. आता प्लॉटला काय म्हणता येईल, स्टोरी असंही म्हणू शकतो आपण. प्लॉट हा शब्द आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बघतो बघा. कधी कधी प्लॉटचे वेगळे मिनिंग असतात. तुम्ही असं म्हणणार प्लॉट म्हणजे जी जागा किंवा घर बांधण्यासाठी जी जागा आहे किंवा असे वेगवेगळे प्रकारचे प्लॉटचे मिनिंग होऊ शकतात. पण या ठिकाणी प्लॉटचा मिनिंग जो होतो की ती स्टोरी, आपली जी स्टोरी आहे, जी कथा आहे त्याला आपण प्लॉट म्हटलेला आहे. आता पेज नंबर 190वरती बघा की या ठिकाणी काय केलं आहे, पहिल्या पॅरेग्राफमध्ये प्लॉटच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे, अराउंड द वर्ल्ड इन 80 days बिगिन्स ॲट द रिफॉर्म क्लब इन इंग्लंड विथ फिलिप्स फॉग. आता ही स्टोरी कुठे स्टार्ट झालेली आहे, त्या रिफॉर्म क्लबमध्ये, सायन्स अकॅडमीमध्ये ही स्टोरी सुरू झाली आणि फॉग तिथे आहे. त्याचबरोबर कोण आहे, थॉमस फ्लॅनेगन, सॅम्युअल फॅलेटिन अँड जॉन सुलेव्हियन सिटिंग बाय द फायरप्लेस. कुठे बसलेलं आहे, फायरप्लेसच्या बाजूने बसले आणि काय करताय, रीडिंग द न्यूजपेपर्स. त्यांचं काय चालू आहे, पेपर वाचायचं आहे. एकदम शॉर्टली इंट्रोडक्शन करून दिलेले बघा ह्या कॅरेक्टरबद्दल. आता रिफॉर्म क्लबमध्ये काय होतं बघा, फॉग, फॅलेंटीन किंवा सुलेविन टॉकिंग अबाउट कशाबद्दल, बँक रॉबरी जी झालेली आहे त्या बँक रॉबरीबद्दल त्यांचं काय चालू आहे, समथिंग टॉकिंग चालू आहे. आणि त्याच बँक जी लुटली गेली, जी रॉबरी झालेली आहे, दिस सेशन लीड्स टू अ वेजर. हे जे कॉन्व्हर्सेशन चालू आहे, ही जी चर्चा चालू असता ती चर्चा कुठे जाऊन येत बसते, वेजरपर्यंत, ज्या चॅलेंजपर्यंत येऊन ज्या आपल्याला मुख्य पात्राला कोणतं, फॉगला कोणतं चॅलेंज फेस करावं लागतं. फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आणि फॉगला गॅरंटी आहे की 80 दिवसामध्ये ते पूर्ण जगाची काय करू शकता, एक फेरी मारू शकता, एक भ्रमंती करू शकता. पण दुसरे जे पात्र आहे सुलिव्हान डझंट बिलीव्ह इट, ते काय करता, याच्यावर विश्वास ठेवत नाही. इट कॅन बी डन. सुलेविन, फ्लॅनेगन अँड फॅलेंटिन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग अनएक्सपेक्टेड. त्यांना हे सगळं अनएक्सेप्टेड वाटतं. ऑल द मेन एक्सेप्ट वेगर
फॉर £20,000. यांना का बरं बिलीव वाटत नाही की 80 दिवसामधली श्रीमंती पूर्ण होऊ शकते? ते अनएक्सपेक्टेड आहे की जी गोष्ट गृहीत धरलेलीच नाही आहे अशी गोष्ट आपल्यासमोर येऊ नये आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या अडचणी आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट डिस्कशन चालू होतं. खरं तर याच्यावरच सगळं आपल्या फॉगचं कॅरेक्टरचं यश अपयश अवलंबून होतं. यामध्ये तुम्ही प्रवासाला निघाला आणि तुम्हाला कोणतीही अडचण आली, कोणत्याही प्रकारे बस लेट झाली नाही किंवा ट्रेन तुमची मिस झाली नाही किंवा प्लेन टाईमवर असेल, अशा गोष्टीने तुम्ही टाईमवर पोहोचू शकता. पण मग जर डिले होत गेलं, मिस होत गेलं तर काय होऊ शकतं? हे सगळं अनएक्सपेक्टेड होऊ शकतं आणि अशा पद्धतीने त्याला चॅलेंज दिलं जातं आणि हे चॅलेंज तो स्वीकारतो. ते चॅलेंज कितीचं आहे? £20,000. आता हे 20,000 पाऊंडचं हे चॅलेंज आहे आणि ही रक्कम जरा मोठी आहे. दिस इज आता थर्ड पॅरेग्राफमध्ये 190 पेज नंबर. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट अँड from then on we see how fog goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companions. अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. प्लॉटची सुरुवात कशी झाली, स्टोरीची सुरुवात कशी झालेली, अशा पद्धतीने अमेझिंग सरप्रायझिंग हे ॲडव्हेंचर्स आहे आणि त्यामध्ये आलेल्या अनेक समस्या ही त्याच्या मित्रांबरोबर बघायला भेटतं. आणि त्यानंतर जे मेन कॅरेक्टर द मिअरली सपोर्ट द सेंट्रल थीम. अजूनही प्लॉट्स आलेले आहे म्हणजे अजूनही स्टोरी आलेली. बघा, काही कादंबऱ्यांना मल्टिपल प्लॉट्स असतात. आता मल्टिपल प्लॉट्स असतात म्हणजे काय, वेगवेगळ्या इतरही जी मेन स्टोरीला आजूबाजूला काही सब स्टोरीज पण असतात का त्या मेन स्टोरीला सपोर्ट करत असतात. आता दुसरी महत्त्वाची स्टोरी कोणती आलेली इथं? बँक रॉबरी. आता बँक रॉबरी झालेली आहे आणि ते फिक्स नावाच्या डिटेक्टिव्हकडे, जो पोलीस ऑफिसर आहे त्याच्याकडे ही केस आलेली आहे. तो फिक्स हे कॅरेक्टर या ठिकाणी आलेला आहे आणि तो बँक रॉबरीचा शोध घेत असतो. आता हे सेकंड किंवा सब प्लॉट असं म्हणता येईल आणि हे मुख्य प्लॉट. आता मुख्य प्लॉट कोणता आहे? ट्रॅव्हलिंग द 18 days, ट्रॅव्हलिंग द 180 days असं आपलं मेन थीम आहे. आता या ठिकाणी फिक्स काय करतोय? फॉलोज फॉग ऑल ओव्हर. आता फिक्स हे डिटेक्टिव्ह आहे, हे फॉगचे का पाठलाग करताय किंवा त्याच्या पाठीमागे का आहेत? कारण जे बँक रॉबरी केलेली जी व्यक्ती आहे ती दिसायला कोणासारखी आहे? तर आपले मेन कॅरेक्टर जे आहे फॉग यांच्यासारखी आहे. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर हू हॅज रॉब अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. आणि त्यांना असं वाटतं की ह्या फॉगने खूप मोठी रक्कम चोरलेली आहे. म्हणून फिक्स नावाचा डिटेक्टिव्ह हा कुणाच्या पाठलागावरती आहे? तर फॉगच्या पाठलागावर आहे. He puts obstacles in the fog's path just so that he can arrest him whenever he gets the warrant from England. आणि अशा पद्धतीने त्यांना वॉरंटही मिळतं आणि ते अटकही करतात काही कालावधीनंतर. अँड सस्पिशियस दॅट फॉग माइट बी अ क्लेवर अ जेंटलमन अ रॉबर. आता जे सस्पिशियस आहे, आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की त्यांना सस्पिशियस वाटतं. अँड पास आउट जो आहे की तोही वॉन्डर होतो. हिज मास्टर माइट बी अ रॉबर, की त्याच्या त्या नोकरालाही असं वाटू शकतं कधी कधी की काय आहे की आपला मालकच तो काय नाही आहे, तोच तर रॉबर नाही आहे ना. ही इज अ हर्ट, ही हॅज ॲम्पल ट्रस्ट फॉग्स इंटिग्रिटी. आता या ठिकाणी काय होतं या स्टोरीमध्ये लेखकाने ती शंकाच निर्माण केलेली आहे. लेखकालाही वाटू शकतं किंवा ज्या नोकरालाही वाटतं की हा कोण आहे, तो फॉग हा कॅरेक्टर काय आहे, तो चोर असू शकतो, बँक रॉबर असू शकतो. अशा पद्धतीने लेखकाने त्या ठिकाणी सब थीम अटॅच केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण होऊन जातात आणि जगाची भ्रमंती करण्यासाठी लागणाऱ्या ज्या अडचणी त्यात वाढ होत असते आणि त्याचा वेळ सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याचा वेळ वाया जातो. आणि पास आउट हा इतका बिलीव असतो त्याच्या मालकावर, तरीही त्यालासुद्धा काय होतं, थोडंसं सस्पिशियस वाटू लागतं. पण तो खूप ट्रस्टेड असतो किंवा खूप विश्वास असतो. आता लास्ट पॅरेग्राफ काय सांगता येईल? द प्लॉट मूव्ज अहेड विथ अ फॉक्स ड्रायव्हिंग थ्रू अ व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच अ लंडन इन टाईम. आणि अशा पद्धतीने फॉग खूप प्रयत्न करत आहे, खूप ऑब्स्टॅकल्स येत आहे, खूप अडचणी येत आहे, पण त्यांना वेळेवर लंडनला पोचायचं आहे. ही गोज थ्रू कुठे पोच झाले बघा ते कशा पद्धतीने आलेले आहेत. ब्रिंडिसी
त्यानंतर सुएज, त्यानंतर बॉम्बे. बॉम्बे आता आपण नाव काय म्हणतो त्याला, मुंबई असं म्हणतो. त्या काळामध्ये लिहिली गेली कादंबरी असल्यामुळं त्यावेळेस बॉम्बे म्हटलं जायचं. मुंबईवरून कुठे, कलकत्ता. नाव आता कोलकाता असं म्हटलं जातं, सुरुवातीला कलकत्ता म्हटलं जायचं. हाँगकाँग, त्यानंतर योकोहामा, त्यानंतर अशा ठिकाणी प्रवास. नंतर सॅन फ्रान्सिस्कोला, आणि सॅन फ्रान्सिस्को नंतर न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रवास करून ते निघालेले असतात. फिक्स अरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल, आणि ज्या क्षणाला ते लिव्हरपूलला पोहोचतात त्या क्षणाला जो डिटेक्टिव्ह आहे, जो फिक्स आहे, का त्याला वॉरंट मिळालेलं असतं अटक करण्यासाठी, त्या फॉगला ते कुठे अरेस्ट करतात, ॲट लिव्हरपूलला. आणि दिस डिलेज अ फॉग अ बीट, आणि खूप थोडासा वेळ मिळालेला असतो, शिल्लक राहिलेला असतो त्याला ते चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी, आणि त्याला त्याच ठिकाणी काय होते, अरेस्ट होऊन जाते. अँड ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड डेडलाईन. त्याला आता काय वाटलं, जी डेडलाईन दिली गेलेली आहे ती डेडलाईन काय होणार आहे 80 दिवसाची, ती त्याच्याकडनं मिस झालेली आहे किंवा ती चुकून गेलेली आहे. अँड हॅझंट, जी इंटरनॅशनल रीच इन लंडन इन टाईम वेन इन रिॲलिटी ही रीच. जी डेडलाईन दिलेली होती इंटरनॅशनल लेवलची, त्या ठिकाणी काय झाली, सगळी गडबड होऊन गेली, आणि अशा पद्धतीने डेडलाईन त्यांनी मिस केलेली आहे, आणि हे चॅलेंज काय झालेलं आहे, हरून गेलेलं आहोत. नाव ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड द डेडलाईन and hasn't reached London in time, when in reality he reached a fully day earlier. Thus fox win the beggar, and in the course of his travels and find himself a worthy, charming, beautiful wife too. आणि अशा पद्धतीने ते काय होतात, ही रेस जिंकलेली असते, आणि पास पार्ट आउट हा तर अतिशय रॉयल आणि अतिशय विश्वासू असा मित्र आहे त्यांचा, आणि अत्यंत प्रामाणिक असणारी अशीच त्याला एक प्रेयसी पण भेटते, बिलवेड पण भेटते. आणि अशा पद्धतीने तो काय करत असतो की एका गोष्टीनंतर दुसरी घटना जी घडत जाते. आता आपण जसं थीममध्ये अनुभवलेलं होतं, त्यानंतर थीम अनुभवल्यानंतर आपण प्लॉट बघितला. आता प्लॉटमध्येही आपल्याला काय कोणत्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे की स्टोरी कशी डेव्हलप होत गेलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण थीम बघितलं. थीम ही काय आहे, द टाईम इज ओनली सोल्युशन टू प्रॉब्लेम. त्यानंतर आपण प्लॉट बघितला, म्हणजे आपण स्टोरी आपल्या लक्षात आलेली आहे की त्यात असणारे कॅरेक्टर कसे आहेत. आणि आता त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत की थीम नंतर प्लॉट, प्लॉट नंतर सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आता पेज नंबर 191 वरती बघा, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. नाव एक्स्ट्रॅक्टमध्ये आता फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे बघा, की ॲज सून ॲज अ फॉग ऑडा अँड पास्ड आउट अराइव्स अ लिव्हरपूल अ फिक्स अरेस्ट अ फॉग. बघा, ज्यावेळेस आपण थीम प्लॉटमध्ये बघितलं की ते शेवटी कसा प्रवास केलेला आहे बघा. ब्रिंडिसी, बॉम्बे, कलकत्ता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. आणि जेव्हा ते फायनली लिव्हरपूलला पोहोचतात, त्यांचा जो जर्नी चालू आहे, जर्नी कोणाचा चालू आहे, ॲज अ फॉग ऑडा अँड पास्ड आउट. आता ह्यांचा जो प्रवास चालू आहे, जी जर्नी चालू आहे, त्यामध्ये जे लास्ट पॉईंटला येऊन पोहोचतात लिव्हरपूलला, त्याच वेळेस काय होतं की तिथं त्यांना फिक्स जे डिटेक्टिव्ह आहे ते येऊन काय करतात, अरेस्ट करतात. आणि अशा पद्धतीने फॉग काय होतात, अरेस्ट होऊन जातात. आता सिनॉप्सिसमध्ये या ठिकाणी काय सांगितलं आहे, फॉग अरेस्ट झालेला आहे अँड फिलियन्स इज अ थ्रोन इन जेल. त्यांची जी टीम आहे, आता टीम कोणती आहे, जो फॉग आहे, जी ऑडा आहे ती बिलवेड आहे, अँड पास्ड आउट आहे की जो ऑलरेडी सर्वंट होता पण तो एकदम बेस्ट फ्रेंड आहे. अँड फिक्स अरेस्ट फॉग फिलीज अँड थ्रोन इन जेल. आणि त्यांना कुठे टाकण्यात आलं, फॉगला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. नाव सेव्हरल आवर्स लॅटर थ्रू द फिक्स लर्न्स दॅट अनादर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी. आणि बँक रॉबरीसाठी दुसरा व्यक्ती जबाबदार असतो, तरीही याला काय झालं, अरेस्ट करण्यात आली होती. आणि फिक्स नावाच्या ह्या डिटेक्टिव्हनी ही जी अटक केली होती, ही अराइव्ज इन लंडन लेट मेकिंग एव्हरी वन डिसअपॉइंटेड. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, रिलीज त्यानंतर
आणि ही रिलीजेस फॉगला नंतर सोडण्यात आलं. हू ऑर्डर्स अ स्पेशली ट्रेन. त्यानंतर त्यांनी काय केलं होतं, स्पेशल ट्रेन स्टार्ट केली. तर आता या ठिकाणी आपण याची जी फिल्म आहे ती फिल्म ही बघितली की याच्यामध्ये फिक्स हा जो फिल्ममध्ये काय सांगितलं आहे की फिक्स हा जो व्यक्ती आहे तर तो फॉगवर नाही अटेन्शन ठेवत, तर तो कुणावरती, पास पार्ट आउटवरती अटेन्शन ठेवतो. थोडंसं चेंजेस दाखवले त्या फिल्ममध्ये. आपल्याला ते बघितल्यावर लगेच लक्षात येईल की फिल्ममध्ये थोडासा चेंजेस दाखवलेला आहे. ॲक्च्युली त्यांनी जी मूर्ती चोरलेली असते ती वेगळीकडेच कुठेतरी, म्हणजे जी बुद्धाची मूर्ती असते ती कुठे घेतो, फॉग ती कशी परत मिळवतो, परत आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी. पण आता इथे काय होतं, फॉगवर फिक्सचं अटेन्शन आहे आणि फॉगलाच अरेस्ट केलेलं असतं आणि त्यानंतर लिव्हरपूलला गेल्या गेल्या त्यांना पहिले अरेस्ट करून घेतो. अरेस्ट केल्यामुळं काय होतं की वेळेवर पोहोचणारे असतात, त्यांचं चॅलेंज कंप्लीट होणार असतं, ते काय होत जातं, सगळं डिले होतं. त्यांची जी मोहीम आहे की 80 दिवसामध्ये पोहोचवायचं आणि अशा पद्धतीने असं जे टार्गेट होतं त्यांचं रिफॉर्म क्लबला परत येण्याचं, त्यामुळं अटक केल्यामुळं त्यांचा जो टाईम स्पेंड झालेला आहे आणि ॲक्च्युली रॉबरी करणारा हा वेगळा व्यक्ती आहे. ॲक्च्युली रॉबरी करणारा व्यक्ती आहे आणि फॉग हा व्यक्ती वेगळा आहे. हे जेव्हा लक्षात आल्यानंतर फिक्स यांनी काय केलं, सॉरी म्हणून फॉगला रिलीज करून दिलं फिक्सने आणि अशा पद्धतीने त्यांनी ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन, जेलमधून बाहेर आल्यावर थोड्याचाच प्रयत्न करायला हवं म्हणून त्यांनी काय केलं, स्पेशल ट्रेनची ऑर्डर दिली. लास्ट ट्राय करायला हरकत नाही असं म्हणून. आणि त्या काळामध्ये स्पेशल ट्रेनची सुविधा उपलब्ध होती म्हणून त्यांनी स्पेशल ट्रेनची ऑर्डर दिली आणि अशा पद्धतीने त्यांनी शेवटचा पर्यायसुद्धा सोडला नाही आणि ही अराईव्ज इन लंडन लेट. आणि ॲक्च्युली लंडनला पोचल्यावर त्यांना कळलं की त्यांना काय झालं आहे, उशीर झालेला आहे, मेकिंग एव्हरी वन डिसअपॉइंटेड. आणि एवढी सगळी जगाची भ्रमंती करून ते काय झाले, एव्हरीवन डिसअपॉइंटेड, प्रत्येकजण काय झालं, खूप दुःखी झालं. आता फिलिक्स असेल, कंपनी त्याच्याबरोबर असणारे त्याचे फ्रेंड्स नाव ब्रोक द डेडलाईन, त्यांच्याकडनं डेडलाईन काय झाली, ब्रोक झाली. बेट हॅज पास्ड अँड देअर्स नथिंग टू डू बट गो होम अँड पाऊट. त्यांची जी चॅलेंज स्वीकारलेलं होतं त्याची जी डेडलाईन होती ती काय झाली होती, टळून गेलेली होती आणि आता काहीच करण्यासारखं शिल्लक नव्हतं. म्हणून त्यांनी काय सुरू केलं, फर्स्ट टाईम फिलियस लॉक himself his room and the first time allows himself to be a seriously depressed. ते अतिशय डिप्रेस झालेले होते. ओडा अँड पासपार्ट आउट आर सो वरीड दे डू कांट ईट अँड स्लीप. आणि फर्स्ट टाईम फॉग हे इतके डिप्रेस झालेले किंवा इतके निराश झालेले काय होते या ठिकाणी दाखवलेले आहे. वेगवेगळे शोध लावत आहे, वेगवेगळ्या मोहीम किंवा वेगवेगळे ॲडव्हेंचर करायला ते तयार असतात आणि स्वतःच्या कामामध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतलं होतं की त्यामुळे डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी कधी त्यांना माहितीही नव्हत्या. फर्स्ट टाईम त्यांनी नैराश्य अनुभवलं होतं. आता त्याच्याबरोबर जी कंपनी होती ऑडा किंवा पासपार्ट आउट, हे दोघं खूप सिरियस झाले. त्यांनाही खूप काळजी वाटू लागली होती की फिलिप्सची, आणि त्यांना थोडंसं काळजीही वाटत असते. ते दोघेही काय करू शकत नाही, कांट ईट ऑर स्लीप. ते दोघंही जेवू शकत नाही आणि स्लीप. आणि इतकं नैराश्य, इतकं डिप्रेशनमुळं काय होतात, ऑडा आणि पासपार्ट आउट हे काय करताय, त्याच्यावर खूप वॉच ठेवून राहत आहे की हा खूप डिप्रेशनमध्ये जाऊ नये. फॉग जर जास्त डिप्रेशनमध्ये गेला तर लवकर बाहेर येत नाही. नाव इन थर्ड पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं, द फॉलोविंग इव्हिनिंग, नेक्स्ट इव्हिनिंगमध्ये अ फॉग अपोलोजाईज टू ऑडा. त्यालाही हे वाईट वाटलं की त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं होतं रूममध्ये. ऑडा अँड पार्ट आउटपासून जरा लिव्ह झाले होतं तो. त्यानंतर तो काय करतो आहे, अ फॉग अपोलोजाईज ऑडा. तो ऑडाची काय करतो, त्याची जी बिलेव्हड आहे तिची माफी मागतो. का, फॉर बिईंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर अ कम्फर्ट ॲज. आणि अशा पद्धतीने तो काय सांगतोय की तुला जे कम्फर्ट झोन द्यायचा होता किंवा तुला जे आरामदायी जीवन मला द्यायचं होतं, की जेवढी मला जी मनीज मिळणार होते किंवा जे प्राईज मिळणार होतं, आता ॲक्च्युली काय होतं आहे, लॉजिंग द बेट. आता ही बेट काय झालेली, मी लूज झालेलो आहे, मी तो हरलेला आहे. आता मात्र मी तुला हे कोणत्याही पद्धतीचं कम्फर्ट देऊ शकत नाही. पण याच्या व्हाईस वर्सा ती जी प्रियसी आहे, जी बिलेव्हड आहे, ती काय म्हणते, सी इन टर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम. ती कशासाठी प्रपोज करते, मॅरेजसाठी.
बघा ॲक्च्युली फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्याला हे कधीच बघायला भेटत नाही. मॅरेजची खूप सिम्पल कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी, की ते त्यांचा इतका बिलीव नसतो मॅरेज सिस्टीमवरती. ते प्रॅक्टिकल जगात राहतात आणि ऑडा ही डिरेक्टली त्याच्याकडे पैसा आहे नाही कर्जा काढलेला असेल, कारण जगभ्रमंती करणं एवढी मोठी 80 दिवसांची भ्रमंती करण्यासाठी त्याने खूप लोन्स वगैरे घेतले असेल, किंवा कदाचित त्याला त्याची प्रॉपर्टी किंवा 20,000 पाऊंड्स त्याला रिटर्न करायचे, त्याला जो आलेला खर्च आहे आणि एवढे रिटर्न द्यायचे आहेत. आणि असं असताना त्याच्याकडे काही शिल्लक नसतं, तरीही काय होतं, ऑडा ही त्याला प्रपोज करते आणि तो तयार होतो. पासपोर्ट आउट इज सेंट टू एंगेज क्लर्जीमन, हे पासपोर्ट आउटला सांगितलं जातं. आणि त्यावेळेस ते काय सांगतात की मॅरेज कंप्लीट टुमॉरोच, काय म्हणजे उद्यासाठीच मॅरेज करायचं. मग आता तिथे मॅरेजसाठी काय असं महिन्याभर प्रिपरेशन करतात का? कारण सेकंड डेलाच. आणि ते काय करावं लागतं, फक्त ए सेंट एंगेज अ क्लर्जीमन, फक्त जो क्लर्जीमन असतो की जो त्यांचं मॅरेज करतो, फक्त त्याला एंगेज करावं लागतं, त्याला सांगावं लागतं. आता हा पासपोर्ट आउट अतिशय धावत सुटतो आणि त्याला एंगेज करतो. ही रन्स ऑफ टू गेट अ रिव्हर्न टू मॅरी फॉग अँड ऑडा द नेक्स्ट डे. आणि नेक्स्ट डे कोणता वार आहे, विच दे ऑल थिंक इज मंडे. त्यांना सगळ्यांना काय वाटत असतं की जो आता चर्चच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं मॅरेज होणार असेल, त्या ठिकाणी गेल्यावर ते थिंक ऑल इज मंडे, की ते मंडे आहे. त्या क्लर्जीमनच्या ठिकाणी गेल्यावर व्हाईल रनिंग अ ग्रॅब टू नियरेस्ट प्रीचर टू मॅरी फिलीज अँड ऑडा. आणि अशा पद्धतीने तिथे गेले पासपोर्ट आउट फाइंड्स आउट इट्स ॲक्च्युली संडे, की तेव्हा त्यांना कळतं की हा टुमॉरो मंडे नाही आहे तर संडे आहे, नॉट मंडे लाईक द ग्रुप हॅज बीन थिंकिंग. आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपने काय थिंकिंग केलं होतं की मंडे आहे, मंडे लाईक इज ग्रुप हॅज बीन थिंकिंग. ॲक्च्युली काहीतरी चुकलं आहे, आपली थिंकिंग काहीतरी मिस्टेक झालेली आहे. बाय ट्रॅव्हलिंग ईस्टवर्ड, त्यांचा जो प्रवास चालू होता, ट्रॅव्हलिंग कुठे होतं, ईस्टवर्डच्या साईडने होतं, अराउंड द वर्ल्ड, म्हणजे पूर्व दिशेने जे चालू होतं, म्हणजे यांचं फिलिक्सचं फॉक्सचं किंवा मास्टर, ह्यांचं काहीतरी मास्टर कॅल्क्युलेटर जे होतं अँड अबेसिव्ह ऑर्गनायझर जे होतं, त्यांना अनेक प्रकारच्या टाईमलाईन क्रॉस कराव्या लागल्या. प्रत्येक वेळेस त्यांना टाईम मिळत गेला. हॅज फॉरगॉटन द टाईम ही हॅज गेन बाय जर्निंग थ्रू ऑल दोज टाईम झोन्स. अशा पद्धतीने एका ठिकाणी संडे असेल तर दुसऱ्या बाजूने मंडे असतो. असा टाईमलाईनमुळं टाईम झोन क्रॉस करत करत विशिष्ट दिशेने ते स्टेप मिळत गेले आणि अशा पद्धतीने त्यांना 24 आवर्स मिळाले होते. म्हणजे डेडलाईन प्लेज अ रोल टू चेंज द डे. आणि हे ते मास्टर कॅल्क्युलेटर होतं. आणि पासपोर्ट आउटला हे कळता क्षणी तो धावत आला आणि खूप आनंदी झालेला होता. तो त्यांच्याकडे आला आणि पासपोर्ट आउटने त्यावर जवळजवळ त्यांना फॉगला ओढूनच घेऊन गेला. ही लर्न्स दॅट द जर्नी थ्रू, आणि ते कशामध्ये टाईम झोन्स गेन. एक कॅब केली गेली इन टू द कॅब आणि शोज हिम टू इन टू द कॅब, कॅबमध्ये असं ओढतच नेलेलं आहे. अँड डिपॉझिट्स हिम ॲट द क्लब. आणि काय सांगितलं, पासपोर्ट आउट रेसेस होम ग्रॅब्स फिलीज बाय अ कॉलर शोज हिम टू अ कॅब. आणि कुठे जाणार होते ते, डिपॉझिट त्या रिफॉर्म क्लबमध्ये, की जी सायन्स अकॅडमी आहे, ज्या ठिकाणी त्यांना वेळेच्या आधी पोचायचं आहे. आता मोठी रक्कम त्या कॅबवाल्यासाठी फिक्स केली होती. अँड डिपॉझिट हिम ॲट द क्लब. आणि फिलिप्स प्रेझेंट हिमसेल्फ विथ मिनिट्स टू स्पेअर अँड इफेक्टिवली विन्स टू बेट. आणि काही मिनिट रिमेनिंग असताना त्या थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी पोचते आणि ते काय करतात, इफेक्टिवली विन्स द बेट. आणि ती बेट काय करता, तो विन्स होतो. ही इज अ रिच वन्स मोर. आणि तो परत पुन्हा एकदा काय होतो, खूप श्रीमंत होतो. म्हणजे तो जेवढा श्रीमंत होता आणि तेवढा श्रीमंत तो राहणार होता. बट मोर इम्पॉर्टंट, ॲज ही से टू हिमसेल्फ, ही हॅज ओन द हर्ट ऑफ द चार्मिंग वुमन. आणि गरीब होताही तो खूप श्रीमंत राहून गेला. आणि अशा पद्धतीने अतिशय चार्मिंग वुमन किंवा त्याची जी प्रेयसी आहे, जी ऑडा, अतिशय छान त्याला अशी लाईफ पार्टनर मिळालेली आहे. आणि अशा पद्धतीने जी एंडिंग, आता जो पुढचा टॉपिक आहे आपल्याला डायरेक्टली चॅप्टर्स बघायचा आहे, अराउंड द वर्ल्ड इन 18 days. ही जी पूर्ण स्टोरी आपण बघणार आहोत, ही भरपूर मोठी स्टोरी आहे. आणि ही स्टोरी शिकत असताना आपले भरपूर पार्ट्सही होऊ शकतील. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने नॉवेल ही आता संपण्यावर आलेली आहे. आता आपण काय करत आलेलं आहे, आत्तापर्यंत आपण सुरुवातीला थीम बघितलेली आहे,
प्लॉट बघितला आणि त्याच पद्धतीने आपण आता काय बघितलेलं आहे, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आता अराउंड द वर्ल्ड इन 18 डेज याचा आपण जो रिमेनिंग चॅप्टर राहिलेला आहे तो चॅप्टर आपण बघणार आहोत. आणि यासाठी तो चॅप्टर आपण जो बनवतो त्यासाठी आपल्याला जास्त लेक्चरची गरज पडू शकते. सो प्रत्येक लेक्चर हे केअरफुली ऐका, समजून घ्या आणि यावर येणारे जे क्वेश्चन्स आहे तेही केअरफुली सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इव्हन काही अडचणी असेल तर तसं तुम्ही कळवू शकता. त्याचबरोबर सिनॉप्सिस किंवा प्लॉट, थीम या बाबतीतही काही अडचणी असेल तर तेही विचारू शकता. ओके, नाव we have stopped here. In next lecture we will see the chapter Around the World in 18 Days, a detailed story. Okay, stop here.